महायुतीमधूनच सर्व निवडणुका लढवल्या जातील। तीनही पक्षांचे ज्येष्ठ नेते लवकरच बैठक घेतील। बैठक घेऊन महायुती संदर्भात सर्व कार्यकर्त्यांना सूचना करतील, मिटकरी म्हणतायत। अमोल मिटकरी यांच्याशी संवाद साधला आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। ते आपल्यासोबत अमोल मिटकरी सर आहेत। सर, काल बैठक झाली, महत्त्वाची बैठक होती। मध्ये राष्ट्रवादीचं कोण प्रतिनिधी तिकडे दिसत नव्हतं। महायुतीमध्ये तुम्ही पण आहात, कुठे आहात तुम्ही? आम्ही महायुतीतच आहोत, आम्ही कुठं गेलेलो नाही आहे। काल आमच्या पण बैठका होत्या। रवींद्र चव्हाण आणि शिंदे साहेबांची जी काही बैठक झाली ती महायुतीच्या अनुषंगाने होती आणि महायुती म्हणूनच आता मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका लढण्याचे सगळे संकेत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गोंडवाना क्लबला रात्री अजितदादांच्या नेतृत्वात बैठक झाली। त्या बैठकीमध्ये सुद्धा सर्व आमदारांना सांगितलं गेलं, कारण आमदारांचे काही प्रश्न होते की आपण ठाणे आणि मुंबई महानगरपालिका एकत्र लढणार आहोत की स्वतंत्र लढणार आहोत। कारण काही ठिकाणी नवाबबाईंना अडचण निर्माण होऊ शकते का, त्यांच्या नावाची अडचण निर्माण होऊ शकते का, यावर साधक बाधक चर्चा झाली की तशी अडचण जर त्या नावाची आहे किंवा नवाबबाईंची असेल तर त्यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे आणि यातून योग्य मार्ग निघेल। पण महायुती म्हणून आम्ही एकत्रच लढणार हे मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे। काही ठिकाणी पक्ष म्हणून आम्ही कमी पडतो, समजा 100 जागा असतील आणि 110 लोक जे मेरिटचे कॅन्डिडेट आहेत त्यांना पाहिजे, तर तिथं स्वतंत्र लढण्याचा निर्णय त्या ठिकाणी घ्यायला हरकत नाही। त्याबरोबर राज्यासोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।